ईदच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जाहीर केलेल्या सौगात ए मोदी या कार्यक्रमावर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सौगात ए सत्ता आहे अशी टीका त्यांनी केली। भाजपनं हिंदुत्व सोडलं असं जाहीर करत आपल्या झेंड्यावरील हिरवा रंग पुसून टाकावा असा टोलाही त्यांनी मारला। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे। ही काही सौगाते मोदी नाही आहे, हे सौगाते सत्ता आहे। म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केला आहे, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगात घेऊन जात आहेत हे मला बघायचं आहे। की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाही आहे। मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार यांना, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।